सर्वप्रथम प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो नमः प्रिय छात्रः, सुप्रभातम्. श्रीपतराव भोसले विद्यालयः उस्मानाबाद यूट्यूब चैनल उपरि भवतां सर्वेषां स्वागतम्. अद्य संस्कृतविषयस्य मार्गदर्शनार्थम् अहं श्री खड्के एस् महोदयः भवतां पुरतः उपस्थितः अस्मि. अद्य वयं 10वी कक्षाया अमोदः सम्पूर्णसंस्कृतम् इति पाठ्यपुस्तके प्रथमविभागः सुगमसंस्कृतम् इति द्वितीयघटकः संख्या इति विषये चर्चां कुर्मः. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या अमोद या पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 10वीच्या अमोद संपूर्ण संस्कृतम या पाठ्यपुस्तकातील पहिला घटक प्रथम विभाग जो आहे सुगम संस्कृतम, त्यातील चित्रपद कोश याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता द्वितीय घटक जो आहे संख्या याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या अगोदर आपण 8वी आणि 9वी यामध्ये संख्या या घटकाचा अभ्यास आपण केलेला आहे. तर यामध्ये आपण त्या संख्येचा पुनरअभ्यास आपण करणार आहोत. यापूर्वी 8वी आणि 9वी यामध्ये तुम्ही 1 ते 50 ते शतम इथपर्यंतच्या संख्या तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. परत 10वीच्या SSC बोर्ड परीक्षेमध्ये संख्या अक्षरे व अंके लिखत हा प्रश्न समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यासाठी मुलांनी संख्यांचा सराव तसेच त्यांचे लेखन करणे आवश्यक आहे. यावर 2 गुणांचा प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर या संख्येचा उच्चार कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा पुनराभ्यास मी परत करून घेणार आहे. तर यामध्ये सुगम संस्कृतम संख्या यामध्ये 1 ते 50 पर्यंतच्या संख्या तुम्ही 8वीमध्ये शिकलेल्या आहेत. तर त्या संख्या कशा उच्चार करायच्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. येथे पहा मला. एक या संख्येस एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः. इथे लक्ष द्या मला. 19ला 29 ही संख्या आपण परीक्षेमध्ये लिहू शकतो. 19ला नवदश किंवा 29 या दोन्हीपैकी कुठलीही संख्या लिहिली तरी आपणास मार्क मिळणार आहे. म्हणून मुलांनी ह्या दोन्ही संख्या
काळजीपूर्वक कंठस्थीकरण करायचे आहे. 21 ते 40 यापर्यंतच्या संख्या आपण म्हणणार आहोत. 21ला एकविंशतिः, 22 द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः, सप्तविंशतिः, अष्टाविंशतिः, नवविंशतिः. आता 29ला 29, इथे पहा 29. या अगोदर सांगितल्याप्रमाणे 19ला 19, 29, त्याचप्रमाणे 29ला 29, 29 ही संख्या आपण लिहू शकतो. आता 30ला काय म्हणायचं मुलांना, तर 63. तर याप्रमाणे आपण संख्या पाठ करायच्या आहेत. जर 20ला विंशतिः असं म्हटल्यावर 21 एकविंशतिः, 22ला द्वाविंशतिः, विंशती ही संख्या लक्षात ठेवली तर 21, 22, 23, 24, 25, 26 या ज्या संख्या आहेत ते त्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता 31 ते 40 पर्यंतची संख्या पहा बरं. 30ला 63, तसं 31ला 31, 32, 33, 34, 35, 36. आता इथं कन्फ्युजन होईल मला ना तुम्हाला, तर इथं 36 असा उच्चार करायचा आहे. 37, 38, 39, 39, 40. इथे पहा 33 आणि 34. इथे अनुस्वार आणि सला त्र जोडलेला आहे पहा. ह्या बारीक गोष्टी मुलांना लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण पेपरमध्ये येथे बारीक बारीक चुका तुमच्या होऊ शकतात. त्यामुळे लेखन पुस्तकामध्ये ज्या संख्या आहेत त्याप्रमाणेच लिहिणे अपेक्षित आहे. तर 40ला 44 असा उच्चार केलेला आहे. आता 41 ते 50, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 49, 50. तर अशा प्रकारे मुलांनो 1 ते 50 या संख्या आपण अभ्यासलेल्या आहे. परत एकदा पुनराभ्यास. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32,
त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् पञ्चत्रिंशत् षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टात्रिंशत् नवत्रिंशत् चत्वारिंशत् एकचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पञ्चचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् पंचाशत्. तर आता मुलांनो 51 ते 100 यापर्यंतच्या संख्या आपण म्हणणार आहोत. त्याचा उच्चार पहा मुलांनो कसा करायचा. 50 50. आता 51ला काय म्हणायचं मुलांनो. 150 द्विपंचाशत् त्रिपंचाशत् चतुष्पंचाशत् पंचपंचाशत् षट्पंचाशत् सप्तपंचाशत् अष्टपंचाशत् नवपंचाशत् 59 आणि 60ला षष्ठी. त्याचप्रमाणे मुलांनो 61 एकषष्टी द्विषष्टी त्रिषष्टी चतुष्षष्टी. इथे पहा मुलांनो इथे विसर्ग आलेला आहे पहा. चतुष्षष्टी इथे विसर्ग आलेला आहे. ह्या बारीक गोष्टी तुम्ही मुलांनो लक्षात घ्यायच्या आहे. पंचषष्टी षट्षष्टी सप्तषष्टी अष्टषष्टी नवषष्टी 69 सप्तती. 71ला काय म्हणायचं मुलांनो. एकसप्तती द्विसप्तती त्रिसप्तती चतुस्सप्तती पंचसप्तती षट्सप्तती सप्तसप्तती अष्टसप्तती नवसप्तती 79 आणि 80ला अशीती. त्याचप्रमाणे मला ना 81 एकाशीती द्व्यशीती त्र्यशीती चतुर्शीती पंचाशीती षड्शीती सप्ताशीती अष्टाशीती नवाशीती 89 90ला 90. आता 91 एकनवती द्विनवती त्रिनवती चतुर्नवती पंचनवती षण्णवती. इथे डबल न जोडलेलं आहे पहा मुलांना. न बाणाच या संख्येमध्ये दिसते मुलांना. षण्णवती या संख्येमध्ये उच्चार जसं करतात त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणार आहे. 97ला सप्तनवती अष्टानवती अष्टनवती नवनवती 59 आणि 100ला काय म्हणायचं मुलांनो. शतम. तर अशा प्रकारे मुलांनो 50 ते 100 याप्रमाणे संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. परत एकदा पुनरअभ्यास. 51 द्विपंचाशत् त्रिपंचाशत् चतुष्पंचाशत् पंचपंचाशत् षट्पंचाशत् सप्तपंचाशत् अष्टपंचाशत् नवपंचाशत् षष्टिः एकषष्टिः द्विषष्टिः त्रिषष्टिः चतुष्षष्टिः पंचषष्टिः षट्षष्टिः सप्तषष्टिः अष्टषष्टिः नवषष्टिः सप्ततिः एकसप्ततिः द्विसप्ततिः त्रिसप्ततिः चतुस्सप्ततिः पंचसप्ततिः षट्सप्ततिः सप्तसप्ततिः अष्टसप्ततिः नवसप्ततिः अशीतिः एकाशीतिः द्व्यशीतिः
द्व्यशीतिः त्र्यशीतिः चतुरशीतिः पञ्चाशीतिः षडशीतिः सप्ताशीतिः अष्टाशीतिः नवाशीतिः नवतिः एकनवतिः द्विनवतिः त्रिनवतिः चतुर्नवतिः पञ्चनवतिः षण्णवतिः सप्तनवतिः अष्टनवतिः नवनवतिः शतम. आता यापुढील संख्या मुलांनो, जर 100 शतम तर 1000 या संख्येस सहस्त्रम, 10,000 अयुतम, 1,00,000 तर लक्षम, 10,00,000 असं म्हणायचं आपल्याला तर नियुतम, आणि 1,00,00,000 असं जर म्हणायचं असेल तर कोटीही. याप्रमाणे आपण संख्या म्हणू शकतो. तर या अर्थी मुलांनो एक श्लोकसुद्धा आलेला आहे पहा. तो श्लोक मुलांनी पाठ करायचा आहे आणि माझ्यासोबत म्हणायचं आहे. एकं दशं शतं चैव सहस्त्रम् अयुतं तथा लक्षं च नियुतं चैव कोटिर्बुधमेव च वृन्दं खर्वुनिखर्वश्च शङ्खः पदमश्च सागरः अन्त्यं मध्यं परार्धं च दशवृद्ध्या यथाक्रमम्. तर हा श्लोक आपण वाचलेला आहे. आता हा सुस्वर गायन कसा करायचा. एकं दशं शतं चैव सहस्त्रम् अयुतं तथा लक्षं च नियुतं चैव कोटिर्बुधमेव च वृन्दं खर्वुनिखर्वश्च शङ्खः पदमश्च सागरः अन्त्यं मध्यं परार्धं च दशवृद्ध्या यथाक्रमम्. तर यामध्ये मुलांनो 18 संख्यांचा उल्लेख येथे आलेला आहे. यामध्ये एकम, दश, शतम, सहस्त्रम, अयुतम, लक्षम, नियुतम, कोटिः, अबूर्धम, वृन्दम, खर्वः, निखर्वः, शङ्खः, पदमः, सागरः, अन्त्यं, मध्यम, परार्धम. अशा प्रकारे 18 संख्यांचा उल्लेख यामध्ये आलेला आहे. यावर एकावर 1 शून्य दिले तर 10, 2 शून्य दिले तर 100, 3 शून्य दिले तर 1000 आणि 4 शून्य दिले तर 10,000 असे क्रमाने शून्य वाढवत गेल्यास कोटीपर्यंत संख्या आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे मुलांनो या संख्येचा अभ्यास तुम्ही लेखनाद्वारे करायचा आहे. 2 गुणांसाठी या संख्या लेखन करणं आवश्यक आहे. या संख्येमध्ये विसर्ग, हलंत या बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन त्या संख्या पुन्हा पुन्हा लिहिण्याचा मुलांनी सराव करायचा आहे. त्यानंतर मुलांनो 10वीच्या पान नंबर 5 यावर क्रीडतनंदता म्हणजेच क्रीडावल्ली ह्या पुस्तकातून काही खेळ घेतलेले आहेत.
संख्येच्या स्वरूपामध्ये संख्या क्रीडा, संख्या लेखन. या अगोदर 8वी 9वीमध्ये तुम्ही संख्या रटणं, तसेच 9वीमध्ये असे काही संख्येविषयीची क्रीडा तुम्ही केलेल्या आहेत. आता 10वीमध्ये काय म्हटलेलं आहे पहा मुलांनो. संख्या क्रीडा एकम द्वे त्रीणि इति क्रमेण सर्वे मिलित्वा शतपर्यंतं संख्यां वदेयुः. एकम द्वे त्रीणि अशा क्रमाने सर्वांनी मिळून 100पर्यंत संख्या म्हणाव्यात. ततः पुनः तदेव अवर्तनीयम. नंतर पुन्हा त्याचीच उजळणी करायची आहे. परंतु अस्मिन् अवसरे सर्वाः विषमसंख्या शिक्षक एव वदेत. परंतु यावेळेस फक्त सर्व विषमसंख्या म्हणजेच त्रीणि, पंच, सप्त हे शिक्षकच म्हणतील. छात्रेस्तु केवलम समसंख्या वक्तव्या. विद्यार्थ्यांनी फक्त समसंख्या 2, 4, 6, 8, 10 या संख्या म्हणायच्या आहेत. अग्रिमे अवर्तिने शिक्षकः समसंख्या वदेत. पुढच्या आवृत्तीच्या वेळी शिक्षक समसंख्या म्हणतील, वदेत. बालाश्च विषमसंख्या वदेयुः आणि मुले विषमसंख्या म्हणतील, वदेयुः. एतेन संख्याभ्यास सृष्टुं भवति. यामुळे या उपक्रमामुळे काय होईल तर संख्यांचा अभ्यास आपला चांगला होणार आहे. आता दुसरी क्रीडा कोणती आहे पहा मुलांना. संख्या लेखन. यामध्ये छात्राणां गणद्वयं करणीयम. इथे विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत. शिक्षकस्य समीपे कृष्णफलकं भवेत्. शिक्षक काय करतील तर फळ्याजवळ उभे असतील. शिक्षक यदा सूचयति तदा प्रतिगणम एकः क्रीडकः अग्रे आगत्य कृष्णफलकस्य पुरतः तिष्ठेत. शिक्षकांनी जेव्हा सूचना केल्या तर प्रत्येक गटातील एक मुलगा फळ्याजवळ काय येईल. शिक्षक संस्कृतेन काचित संख्या वदेत. शिक्षकांनी संस्कृत संख्या काय करायची आहे सांगायची आहे. तौ शीघ्रातिशीघ्रं तां संख्यां कृष्णफलके लिखिताम्. ते दोघेही काय करतील ती संख्या लवकरात लवकर फळ्यावर लिहितील. जो दोघांचा गण केलेला आहे त्यातील काय करतील विद्यार्थी शीघ्रातिशीघ्र त्या संख्या त्या फळ्यावर लिहितील. यह अदौ लिखती तस्मे गणाय 1 अंक. जो काय करेल पहिल्यांदा अचूक संख्या लिहिल त्याला 1 गुण द्यायचा आहे. संख्या देवनागरी लिप्या रोमन लिप्या वा लिखितुम अर्हति. संख्या देवनागरी किंवा रोमन लिपीत लिहिली तरी यामध्ये चालणार आहे. ही क्रीडावल्ली पुस्तकातून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे क्रीडतानंतर क्रीडा रूपाने मुलांनो तुमचा काय होईल संख्येबद्दलचा सराव पण चांगला होणार आहे आणि त्या संख्येबद्दल आवड निर्माण होणार आहे. आता पुढील चित्रामध्ये मुलांनो येथे पहा मुलांनो पान नंबर 7 म्हणजे पान नंबर 7 या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 7 वर असा प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये असणार आहे. संख्या अक्षरे अंकेही लिखतात 1 ते 100 पर्यंतम. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या अक्षरात किंवा अंकात लिहायच्या आहे. तर
मुलांनो, तुमचा संख्येबद्दलचा सराव झालेलाच असेल. तर आता येथे कोणत्या संख्या येतील पहा बरं. अंक हा अक्षरांनी, अंक आणि इकडे अक्षर याप्रमाणे पहा. काय दिसते मुलांना? 15. संस्कृतमध्ये काय म्हणायचं 15ला? पंचदश. 23. त्रयोविंशतिः. 80. अशीतिः. 64. चतुःषष्टिः. आता अक्षराने यामध्ये षट्त्रिंशत असं दिलेलं आहे पहा. येथे कोणती संख्या येईल? तर 36. म्हणून मुलांनी तिथे काय लिहायचं आहे? 36. षट्त्रिंशत. आता 87. तर संस्कृतमध्ये काय म्हणायचं? सप्ताशीतिः. 42. द्विचत्वारिंशत्. 58. अष्टपंचाशत्. आता अक्षराणीमध्ये नवसप्ततिः. तर कोणती संख्या येईल? तर 79. सप्तनवतिः. 97. पुढे कोणती संख्या आहे मुलांना? तर 91. 91ला संस्कृतमध्ये एकनवतिः. 6 ही संख्या. तर षट. इथे ट हलंत करणं महत्त्वाचं आहे मुलांना. बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपले इथे मार्क कटणार नाही. पुढची संख्या पहा मुलांना. 18. अष्टादश. 32ला द्वात्रिंशत्. 88. अष्टाशीतिः. 4ला चत्वारी. 99. नवनवतिः. 61. एकषष्टिः. 50. येथे कोणती संख्या येईल मुलांना? अंकात लिहायची म्हटले तर 50. आणि 100. शतम. याप्रमाणे मुलांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला याचा सराव करायचा आहे.